नमस्कार मंडळी. तर आजचा व्हिडिओ स्पेशली स्त्रियांना डेडिकेटेड, अशा स्त्रियांना ज्या हा विचार करतायत की डिशवॉशर घ्यावेत की नको. तर मी इथे कुठल्याही डिशवॉशरच्या कंपनीचे नाव घेत नाही. इन जनरल सर्वच डिशवॉशरच्या ज्या पण मशीन आहेत त्या ऑलमोस्ट सेमच काम करतात. कोणती चांगली असेल वाईट असेल, बट ऑलमोस्ट त्याचा यूज आणि युटिलायझेशन सेमच असतं. तर इथे मी डिशवॉशरचे काही फायदे आणि तोटे तुम्हाला सांगू इच्छिते. त्यावरून तुम्ही विचार करा. जर तुम्ही डिशवॉशर नसेल घेतलं तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या उपयोगाचा ठरेल. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला हे सांगायचं आहे की जर तुमची फार मोठी फॅमिली आहे, जसं की 4 किंवा 5 व्यक्तींच्या वरती, आणि तुम्ही कायम नॉनव्हेज खाणारे आहेत, जसं म्हणजे फॉर एक्झाम्पल मला माझ्याच घरचं उदाहरण द्यायचं झालं तर जे मदर इन लॉ आणि फादर इन लॉ आहेत त्यांना फिश लागतेच, कारण ते सवय आहे त्यांना स्टार्टिंगपासून. तर जर तुमच्याकडे ऑलमोस्ट एक दिवसाआड फिश बनेल किंवा नॉनव्हेज बनणारच, काहींना सवय असते की त्यांना लागतात, जसं की समुद्रकिनारी राहणारे लोक, कोकणी लोक, किंवा ज्यांना सवय असते ते. किंवा मग मोठी फॅमिली आहे तर मग फॉर एक्झाम्पल जसं मी संडेला आम्ही ऑलमोस्ट 2 ते 2.5 किलोची बिर्याणी बनवतोच, कारण पाहुणे कोण ना कोणी येतात संडेला. तर मग एवढे मोठे पातेले किंवा भांडे डिशवॉशरमध्ये तुम्ही लावू नाही शकत. तर मग असे तोटे असू शकतात. तर मग अशा वेळेस मला वाटतं आपण स्वतःच ते क्लीन केलेले किंवा बाईकडून क्लीन करून घेतलेले जास्त बेटर. दुसरी महत्त्वाची थिंग म्हणजे अशी की ज्यांना खरकटे काढायचा देखील कंटाळा येतो, तर त्यांना मी सांगू इच्छिते की डिशवॉशरमध्ये भांडी लावताना तुम्हाला कायम त्यातले खरकटे काढावेच लागतात, आणि खरकटे काढून क्लीन करूनच मग ते तुम्हाला डिशवॉशरला, क्लीन म्हणजे इन द सेन्स की खरकटे काढून. त्यानंतर आहे ज्यांना स्किनचा इश्यू आहे की अगदीच त्यांना क्लिनिंग करायला जमतच नाही, लगेच हाताला इन्फेक्शन होतं. जसं माझी मैत्रीण आहे, तिची स्किन फार ड्राय आहे, तर तिच्या हाताला ते साल निघतात तिच्या हातांचे. तर अशा वेळेस तुम्ही वापरू शकता. म्हणजे हा तुमचा पर्सनल ॲक्च्युली थिंग आहे की वापरायचं की नाही ते. परंतु मी काही माझे पर्सनल एक्सपिरियन्स सांगते ज्याच्यावरून मला असं वाटतं की स्पेशली माझ्या फॅमिलीसाठी तरी डिशवॉशर काही उपयोगाचं नाही राहिले. परंतु जे छोटी न्यूक्लिअर फॅमिली आहे ज्यांची, किंवा ज्यांच्याकडे जे होम मेड अवेलेबलच नाही आहे, किंवा जे वयस्कर वृद्ध आहेत, जे नवरा बायको दोघंच राहतात, आजकाल मुलं परदेशात जातात आणि दोघेच नवरा बायको असतात, कमी भांडे निघतात फार, अशांसाठी डिशवॉशर फार उपयोगाचे. आणि त्याच्यात भांडी धुवून सुकून देखील निघतात. जसं आपण भरपूर भांडी घासल्यावरती त्याला क्लीन करून त्याला ठेवायची गरज नसते. जर तुमच्याकडे एकच टाईम बाई येत असेल तर दुसऱ्या टाईमसाठी तुम्ही डिशवॉशर यूज करू शकता, अनलेस अंटील सेम की तुमचे फार मोठे पातेले नकोत. कारण जसं की मोठा कुकर झाला किंवा असे जे मोठे भांडी आहेत ते क्लीन निघत नाहीत, म्हणजे त्याच्यात तेवढी स्पेसच अवेलेबल नसते. फायदेच सांगायचे झाले तर इलेक्ट्रिसिटी काही फार अशी लागत नाही. जसं की माझं A3+चं आहे पॉवर सप्लाय, तर मॅक्झिमम बिल असं म्हणजे 150 ते 200च्याच घरात येतं जर खूप यूज नाही केलं तर. पाण्यासाठी पण असं म्हणजे फार काही पाणी लागत नाही. इको प्रोग्राममध्ये 9 लिटरच्या जवळपास पाणी लागतं, आणि 31 मिनटाचा जर क्विक वॉश असेल तर त्यात कमीच पाणी लागतं, 7-8 लिटर लागत असावं बहुतेक. पण जो 2 आवर्सचा असतो त्याच्यात जास्त लागतं. तर आता प्रश्न असा उरला की यात कोणती कोणती भांडी वापरली जातात, कोणती नाही. तर जी स्टेनलेस स्टीलची भांडी असतात, काचेची भांडी असतात, चिनी मातीची भांडी असतात, आणि स्पेसिफिकली डिनर सेट किंवा काचेचे ग्लासेस हे वगैरे यात फार क्लीन निघतात, एकदम स्वच्छ, खूप सुंदर, आणि ड्राय पण खूप छान होऊन निघतात. तर मला असं पर्सनली असं वाटतं की जे डेलिकेट भांडी आहेत, जसं की डिनर सेट झाला, तुमचे छान असे काचेचे बाउल्सचे सेट झालेत, ग्लासेस झालेत, ह्यासाठी फार उपयुक्त आहे. प्लॅस्टिकची भांडी देखील तुम्ही क्लीन करू शकता, परंतु कसं आहे ना, ते प्लॅस्टिक फार चांगल्या क्वालिटीचे हवे. पण थोडे जरी चीप क्वालिटीचे ते प्लॅस्टिक असेल तर प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण की त्या टेम्परेचरमुळे ती प्लॅस्टिकची भांडी वितळून जायची शक्यता असते. पण म्हणजे मी एकदा ट्राय केलं होतं थोडं लो क्वालिटीचं प्लॅस्टिक, पण तसं काही झालं नाही विशेष, पण तुम्ही करू नका.
आता कोणती भांडी नाही वापरायची, तर कॉपरची, पितळीची, चांदीची, टीनची, ॲल्युमिनियमची आणि लाकडी, हे तुम्ही त्यात वापरू शकत नाही. पितळीची वगैरेचं तर रिॲक्शनच होऊन जाईल. तर एक साल्ट येतो यात, एक रिन्स लिक्विड असतं आणि हे असतं आपलं सॉल्ट, रिन्स लिक्विड. आणि जर हे नसेल तुम्हाला वापरायचं तर डायरेक्ट एक टॅबलेट पण येते, परंतु टॅबलेट थोडी कॉस्टली जाते. आता ह्या मशीनिंगचे जर तुम्ही डिशवॉशर क्लिनिंगचे मशीन बघितल्यात दुकानात जाऊन, तर मी इथे स्पेसिफिकली कोणत्याच कंपनीचं नाव घेत नाही, कारण की माझा हेतू तो नाही आहे की ह्या कंपनीचे तुम्ही वापरू नका किंवा वापरा. या व्हिडिओचा हेतू फक्त हाच आहे की डिशवॉशर घेऊन तुम्हाला काही फायदा होतोय की नाही. जसे की आता माझी सपोज एक फ्रेंड आहे, दोघं नवरा बायकोच राहतात, दिवसभर जॉबला जातात, एक टाईमचं जेवण ते बाहेर त्यांचं असतं, लंच, ठीक आहे. आणि मग त्यानंतर ते घरी आल्यावर म्हणजे डिनर पण ऑलमोस्ट कधी कधी करून येतात, मग नाश्ता, चहा असं छोटं मोठंच त्यांचं असतं. किंवा मग जर तुमचे मुलं हॉस्टेलला म्हणजे आउटसाईड कुठे जॉब करतायत आणि मग ते एकटे किंवा दोघंच आहेत, तर मग अशा वेळेस हे डिशवॉशर फार महत्त्वाचं, कारण की त्याच्या एवढ्याशा भांड्यांसाठी मेड लावण्यापेक्षा ते डिशवॉशरमध्ये जो क्विक वॉश असतो त्यात ते क्लीन करू शकतात. कारण असं फार मोठ्या प्रमाणात जेवण जर तुमच्या घरी बनत नसेल तर मला वाटतं त्यावेळेस तुम्हाला हे जास्त उपयोगी ठरतं. परंतु जर तुमच्या घरी फार मोठ्या प्रमाणात जेवण बनवायचं आहे तर मग डिशवॉशरचा यूज तुम्ही जास्त नाहीच करू शकत, कारण की बाकीची भांड्यांसाठी आपल्याला मेड लावावीच लागते किंवा आपल्याला स्वतःला ते क्लीन करावे लागतात. राहिला प्रश्न हार्ड वॉटर चालतं की नाही, तर कारण सॉल्ट असतंच जे आपण क्लिनिंगच्या याच्यात, तर जे सॉल्ट असतं ते pH लेवल मेंटेन करतंच आणि जे वॉटर असतं त्याला थोडं सॉफ्ट करण्याचं देखील काम करतं. तर हार्ड वॉटर देखील चालतं. त्यानंतर इनलेट आणि आउटलेटची सोय खूप चांगली करा, कारण की जेवढी चांगली आपण इनलेट आणि आउटलेटची सोय करू तेवढंच ते पाणी व्यवस्थित प्रेशरने जातं आणि मग भांडी तेवढी छान स्वच्छ होतात. दुसरं महत्त्वाचं सांगायचं म्हणजे यात स्टीमरचं असतं. डिशवॉशरच्या मशीनमध्ये 30 to 65 डिग्री सेल्सिअसच्या जवळपास भांडी क्लीन होतात. तर त्यामुळे जेवढं ते गरम पाण्याने देखील, स्ट्रीमने देखील ते क्लीन होतात भांडी, तर त्यामुळे जर्म किलिंग खूप व्यवस्थित होतं. ज्यांना खूप हायजीनचा इश्यू असतो त्यांच्यासाठी मग त्यांनी हे घ्यायलाच हवं, कारण की त्यात UV लाईट वगैरे प्रोव्हाइड केलेलं असतं, त्यामुळे बॅक्टेरिया जर्म पण व्यवस्थित प्रकारे होतो आणि ड्राईंगमुळे भांडी देखील छान क्लीन होतात. ऑटोमॅटिक असल्यामुळे जो डेमो आहे तो व्यवस्थित समजून घ्या आणि मॅन्युअल वाचा आणि मगच डिशवॉशरचा यूज करायला सुरुवात करा. साल्ट, त्यानंतर रिन्स आणि डिटर्जंट, ह्या तिन्ही वस्तू तुम्हाला घ्याव्या लागतात डिशवॉशरसाठी. असं नाही की डिशवॉशर घेतलं आणि झालं, तर ह्या तिन्ही वस्तू घ्याव्या लागतात कायम, कारण की प्रत्येक, जसं आपलं वॉशिंग मशीनचं एक वेगळीच हे असतं ना, लिक्विड असतं कपडे क्लीन करायचं, तसंच ह्याचं देखील वेगळं लिक्विड तुम्हाला घ्यावं लागतं क्लीन करायला. सॉल्ट ते डिस्पर्सरमध्ये भरून ठेवावं लागतं शक्यतो, किंवा मग तुम्ही टॅबलेट देखील वापरू शकता. तर सांगायचं तात्पर्य हेच होतं की सर्वांनाच हे डिशवॉशर युजफुल नसतं. बरेच लोक असे आहेत इंडियामध्ये स्पेसिफिकली, कारण इंडियात जेवणाची व्हेरायटी फार वेगवेगळी, ऑइली फूड फार खाल्लं जातं आणि करी जास्त प्रमाणात असतं. म्हणजे ऑलमोस्ट इंडियन लोकांच्या जेवणात डेली एक करी असते. करी म्हणजे भाजी, जी रस्त्याची तेलातली मसाल्याची भाजी असते ती. तर अशा प्रकारे मग काय होतं ना, इतकी भांडी तेलाची चिकट वगैरे असतात, तर ही एवढी डेंजरस भांडी असतात की ती त्या डिशवॉशरमध्ये तेवढ्या चांगलं, म्हणजे डिशवॉशरमध्ये पण केमिकल रिॲक्शनने फार छान क्लीन होतात. पण मला पर्सनली असं वाटतं की जे डिनर सेट आहेत, काचेचे बाऊल आहेत, हे सर्व खूप छान त्याच्यात वॉश केल्या जातात. किंवा मग फार छोटे मोठी तुमची भांडी आहेत, किंवा मग तुमची छोटीशी फॅमिली आहे, तुम्ही जास्त नॉनव्हेज नाही बनवत, अशा वेळेस डिशवॉशरचं तुम्हाला फार जास्त उपयोग होईल मला असं वाटतं. तर आपण जर दुकानात पाहायला गेलो तर तुम्हाला अगदी मला वाटतं 25,000पासूनच स्टार्टिंग आहे याची. कंपनीजचे काही चांगले नाव सांगायचे झाले तर बॉशची आहे, LGची आहे आणि IFBची आहे. आता बऱ्याच निघालेल्या आहेत, तर तुम्ही त्यांच्यापैकी एखादीचा चांगला रिव्ह्यू पाहून घेऊ शकता. इथे मी काय कोणत्या कंपनीचं प्रमोशन नाही करत आहे, पण इन जनरल सांगितलं की तुम्ही कोणत्याही कंपनीची घ्या, परंतु हे काम तर तुम्हाला करावंच लागेल की खरकटे काढणे, त्यानंतर त्याला व्यवस्थित ऑर्गनाईज करून त्याच्यात ठेवणे,
आणि मग काम झालं की काढून तुम्ही तुमच्या किचनचा जो तुमचा सेट आहे त्याच्यात परत ते लावणे. तर अगदी हे 10 मिनटाचं काम नाही आहे. तर तुमच्या याच्यानुसार तुम्हाला लावावं लागतं. त्यासाठी पाणी देखील 24 तास अवेलेबल हवं मला तरी असं वाटतं. जर तुमचा पाण्याचा इश्यू असेल, कारण काही एरियांमध्ये पाण्याचा इश्यू असतो, तर मग तिथे पण हे युजफुल नाही. तर अशा बऱ्याच गोष्टी विचारात घेता लक्षात घ्या की डिशवॉशर युजफुल राहील की नाही राहील. कारण मग असं 2 तासाचं जर आपण प्रोग्राम लावतो ना, तर मग मला कधी कधी असं वाटतं की तो 2 तासाचा प्रोग्राम लावण्यापेक्षा अर्ध्या तासात ती भांडी अगदी वॉश बेसिनमध्ये, आपण किचनचा जो सिंक असतो तिथे पटकन 10 मिनटात ती कप वगैरे घासून होतात आपली. परत ते कप साफ करा, मग ते मशीनला लावा एवढं सगळं करण्यापेक्षा अगदी 10 मिनटात मस्तपैकी फास्ट नळाच्या खाली ते क्लीन होऊन जातात. अनलेस अंटील तुम्हाला काही स्किनचा प्रॉब्लेम नसेल. परंतु जर तुमचं फार असं दिवसभराचं ऑफिसला जायचं काम आहे, मेड अवेलेबल नाही आहे, तर वेळ वाचवायसाठी तुम्ही इकडे स्वयंपाक करता करता तिकडे भांडी लावू शकता मशीनला. आणि अशा प्रकारे मला असं वाटतं बरेच मुद्दे मी कवर केलेत. तर सांगायचं तात्पर्य हेच होतं की डेली जर नॉनव्हेज होत असेल, मच्छी मटण वगैरे वगैरे, किंवा मग मोठी मोठी पातेली असतील, तर मग अशा फॅमिलीसाठी डिशवॉशरचा काहीच यूज नाही. मग ते तसेच ठेवून राहतात. परंतु जे असे कपल आहेत की दोघं पण म्हातारे आहेत, मुलं त्यांचे नाही आहेत सोबत, तर मग अशा कपलला हे फार युजफुल. कारण की ते व्हेजिटेरियन असल्यामुळे जास्त तसे पण भांडी जास्त खराब होत नाहीत, वास वगैरे येत नाही, स्मेल येत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही भांडी इतकी सुंदर क्लीन होतात ना ह्यामध्ये. कारण की ऑब्व्हियसली केमिकल रिॲक्शन होते, स्टीमनी क्लीन केल्या जातात आणि ती टॅबलेटमुळे आणखीच खूपच हाय लेवलची क्लिनिंग होऊन जाते. पण सर्वच भांडी आपण त्यात नाही क्लीन करू शकत त्याप्रकारे, अनलेस अंटील ताट, वाट्या, छोटेसे बाउल्स, चमचे, स्पून हे ते सोडलं तर. जे प्लास्टिकचे भांडी वगैरे आहेत ती आपल्यालाच धुवावी लागणार. मग जर अर्धी भांडी आपल्यालाच धुवायची आहे तर मग अगदी 5-6 ताट आणि 5-6 प्यायले वाट्या आणि चमच्यांसाठी काय मग उगाच असं वाटतं तो 2 तासाचा प्रोग्राम लावायचा किंवा मग ऑब्व्हियसली 50 मिनटाचा किंवा 30 मिनटाचा. तरी पण पर्सनल प्रत्येकाची चॉईस आहे. जसं आता खूप पॅन्डेमिक होतं तर तेव्हा बऱ्याच लोकांना मेड वगैरे अवेलेबल नव्हती. त्या काळात बऱ्याच लोकांनी घेतलेत हे डिशवॉशर. परंतु मग आता बऱ्याच लोकांचे ते डिशवॉशर तसेच ठेवून आहेत, कारण तेवढा त्यांचा यूजच होत नाही. कारण असं वाटतं मग ते टॅबलेट कोण घेणार, मग सॉल्ट, मग रिन्स, मग डिटर्जंट सगळं एक्स्ट्रा त्याचं सेपरेटच घ्यावं लागतं. त्यापेक्षा आपलं नॉर्मल ह्यात पटकन 15-20 मिनटात. कारण जसं एक म्हणजे सांगायचंच तात्पर्य असं की आता सपोज मोठी फॅमिली आहे, जशी माझी जॉईंट फॅमिली आहे, मग माझे कसं आहेत ना, दिवसभरात खूप भांडी निघत असतात कंटिन्युअसली. कारण माझ्या मुलांना कंटिन्यू भूक लागते, तर त्यांना काही ना काही खाऊ पिऊ असं बनवून द्यावं लागतं. तर मग तेवढी भांडी निघतच असतात. मग प्रत्येकाला कुठे मी 2-2 तासाचं प्रोग्राम लावत बसणार आहे. त्यापेक्षा ते 2 मिनटात मी ते कप आणि ते त्यांचे दुधाचे बाऊल वगैरे सगळे लगेच धुवून टाकते. किंवा मग कुकीजसाठी प्लेट दिलेले असतात, 2 मिनटात वॉश होतात ते आपल्या याच्यात किचनच्या सिंकमध्ये. तर मग कशाला उगाच नाही का 2 तासाचा प्रोग्राम लावायचा असं मला वाटतं. पण ओल्ड एजचे लोक आहेत ज्यांना खरंच प्रॉब्लेम होतो आहे, नाही जमत, त्यांच्यासाठी फार उत्तम आहे. किंवा जस्ट हजबंड वाईफ आहेत, दिवसभर बाहेर असतात दोघे पण, त्यांच्यासाठी फार उत्तम. छोटी फॅमिली आहे, जास्त नॉनव्हेज नाही बनत, त्यांच्यासाठी फार उत्तम. आणि ही जी मशीन आहे याला आपल्याला क्लीन पण करावं लागतं. यामध्ये आत एक जाळी असते, तर खरकट वगैरे त्यात जमतं आणि मग ती जाळी आपल्याला क्लीन करावी लागते. जे साईडला असं लागलेलं असतं ते सर्व क्लीन करावं लागतं. तर क्लिनिंग करावंच लागतं. जसं आपण AC क्लीन करत असतो तसं ह्या मशीनला देखील मधामधात तुम्हाला क्लीन करावं लागतं. आणि ती जी छोटी जाळी आहे खाली, यात खरकटं सगळं साठतं. म्हणजे फार काही तर नसतं, पण थोडंफार जे काय असेल ते. तर पाण्याचं प्रेशर वगैरे सगळं व्यवस्थित पाहावं आणि मगच पुढे जावेत असे मला वाटते. व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा.